नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट झटपट होणारी खरडा तोंडलीची रेसिपी। आपण तोंडलीची भाजी विविध प्रकारे बनवत असतो आणि बऱ्याच जणांना तर तोंडली आवडत देखील नाही। अशांनी एकदा तरी ही खरडा तोंडली खाऊन बघा, अगदी खूप आवडायला लागेल अशी रेसिपी आहे, मस्त आहे। चला तर बघूयात आता याची कृती। खरडा तोंडली बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 250 ग्रॅम तोंडली। ही तोंडली मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता ह्याचे पातळ असे काप करून घेऊ। तुम्हाला आवडतील तसे ह्याचे काप करा। आज मी पातळ पातळ गोल काप याचे करणार आहे। हे बघा, या पद्धतीने देठाचा आणि टोकाचा भाग काढून अशी छान पातळ ही तोंडली आपण कापून घेऊ। हे बघा, या प्रकारे तोंडलीचे असे पातळ काप मी करून घेतले आहे। सर्वप्रथम कढईमध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालूया। यावर थोडं तेल घालू आणि मिरची छान भाजून घेऊ। तोंडलीच्या भाजीचे साधारण 3 ते 4 प्रकार मी आधी दाखवले आहे आणि तोंडली भात देखील दाखवला आहे। तोंडली भात देखील खूप मस्त होतो। परफेक्ट मेजरमेंट सह तोंडली भात दाखवला आहे। ही भाजी देखील अप्रतिम लागते। एकच भाजी जर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली तर घरी सर्वांना देखील खूप आवडते, कारण तोच प्रकार खायला सगळ्यांनाच कंटाळा येत असतो। म्हणून आलटून पालटून सर्व प्रकार बनवावे। हे बघा, मिरची अगदी खमंग भाजून झाली। आता आपण ही काढून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भाजलेली हिरवी मिरची घालूया। 8 ते 9 लसूण पाकळ्या, कोथिंबीर घालू आणि चवीनुसार मीठ घालू। आता मिक्सरला आपण ह्याचा ठेचा करून घेऊया। तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा बडगीमध्ये कुटून देखील याचा ठेचा बनवू शकता। लसूण मिरचीचा खरडा तयार आहे। कढईमध्ये फोडणीसाठी साधारण 2 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये हा खरडा घालूया। जिरं मोहरी काहीही यामध्ये घालायचं नाही, डायरेक्ट खरडा घालायचा आहे। एक मिनिटासाठी हा खरडा आपण जरा तेलावर परतून घेऊ। आता यामध्ये चिमूटभर हळद घालूया। तोंडलीचे काप, छान मिक्स करून घेऊ। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आपण खरड्यामध्ये देखील थोडं मीठ घातलं होतं आणि उरलेलं मीठ आता इथे घालत आहे। या भाजीला दुसरे कुठले मसाले देखील घालायचे नाही। तोंडली आणि ह्या खरड्याची चव खूप मस्त येते। भाजी नीट मिक्स झाली। आता यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर ही तोंडली छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये झाकण काढून भाजी परतून घ्या। भाजी एक वेळा परतून घेऊ। यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही, फक्त तेलावर, मिठावर आणि वाफेवर हे तोंडली छान खरपूस परतायची आहे। पुन्हा यावर झाकण ठेवू। हे बघा, तोंडली छान परतून झाली आहे, छान कुरकुरीत झाली। यामध्ये साधारण 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूया। जाडसर असा कूट मी केला आहे आणि कोथिंबीर छान मिक्स करून घेऊ। शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर 1-2 मिनिट पुन्हा ही भाजी छान परतून घ्या। भाजी परतून झाली। आता आपण गॅस बंद करूया। गरमागरम खूप चविष्ट अशी खरडा तोंडली तयार आहे। ही तोंडली तुम्ही पोळी भाकरी बरोबर खा किंवा वरण भाताबरोबर खाण्यासाठी करून बघा, अप्रतिम लागते। नक्की करून बघा।
रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।